Hello students, today we are going to see two numerical problems. This one is use your brain power, textbook page number 85, and another question number 12, exercise question number 12. It is a numerical problem. So try to understand them. Use your brain power. व्हेरीफाय दॅट म्हणजे चेक करा, पडताळा पहा, टॅली करा. व्हेरीफाय दॅट द एरिया अंडर द पीव्ही कर्व हॅज डायमेन्शन्स ऑफ वर्क. असं प्रूव्ह करा किंवा व्हेरीफाय चेक करा की एरिया अंडर पीव्ही कर्व. आता इथं कर्व फक्त हा एवढा दिलेला आहे, तर याच्या खालचा जो पण एरिया असेल तर त्याला वर्कचे डायमेन्शन असतील हे प्रूव्ह करा. समजलं? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इट इज. व्हेरीफाय दॅट द एरिया अंडर द पीव्ही कर्व हॅज डायमेन्शन्स ऑफ वर्क. म्हणजे एरियाला पण डायमेन्शन्स, वर्कचे डायमेन्शन असतात हे व्हेरीफाय करा, चेक करा, टॅली करा. आता बघा, याच्यासाठी कन्सिडर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्क डन बाय गॅस इन एक्सपांडिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर. एक गॅस आहे, तो एक्सपांड होतोय म्हणजे व्हॉल्यूम वाढतंय V1 to V2, बट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, परंतु प्रेशर वाढत नाही. तर समजलं? कन्सिडर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वर्क डन बाय गॅस. असं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कन्सिडर करा की गॅसद्वारा वर्क डन झाले इन एक्सपांडिंग म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज झालं ॲट कॉन्स्टंट प्रेशर, परंतु प्रेशर मात्र तेवढाच राहिला, कॉन्स्टंट राहिला. आता बघा, एरिया अंडर द पीव्ही कर्व, याच्या मागच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की एरिया इज नथिंग बट वर्क. एरिया इज नथिंग बट वर्क. त्याचाच आपल्याला प्रूफ करायचा आहे, तोच प्रूफ बघायचा आहे. बघा, एरिया अंडर द पीव्ही कर्व इज, एरिया अंडर द पीव्ही कर्व कसा काढतात? एरिया ऑफ quadrilateral ABCD is equal to V2 minus V1 into this P1 minus 0 level, P1 minus 0 हा फॉर्म्युला आहे. तर एरिया ऑफ quadrilateral ABCD is equal to V2 minus V1 into P1 minus 0. तर अशा प्रकारे तो फॉर्म्युला आहे. तर तो अशा प्रकारे फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. एरिया ऑफ ABCD याचा एरिया कसा फाइंड आउट करणार? V2 minus V1 मल्टिप्लाइड बाय P1 minus V2 minus V1 मल्टिप्लाइड बाय P1 minus 0. कारण आता ह्या केसमध्ये एकच कर्व आहे, इथं दोन कर्व असतील तर त्यावेळेला इथं 2 घेणार आपण 0च्या जागेवर. आता हा 0 पर्यंत आहे एरिया. 0 म्हणजे एक्स ॲक्सिस, वायला 0, वाय ॲक्सिसचा 0 म्हणजे प्रेशरचा 0 म्हणजे एक्स ॲक्सिस. सो P1 minus 0. आता एरिया इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू प्रेशर. आता बघा, एरिया इज इक्वल टू, हे आहे व्हॉल्यूम, हा आहे प्रेशर. मग एरिया इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू प्रेशर. तर हे कुठून आणलं असेल, हा फॉर्म्युला कुठून आला? तर आपण अगोदरच्या टॉपिक्समध्ये बघितलं, वर्क डन इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ P इंटू डेल्टा V. आता व्हॉल्यूम इंटू प्रेशर, व्हॉल्यूम इंटू प्रेशर काय असतो? वर्क डन असतो. आणि व्हॉल्यूम इंटू प्रेशर काय असतो? वर्क डन असतो. आणि वर्क डन काय असतो? एरियाच असतो. हे आपण मागच्या डेरिव्हेशनमध्ये, मागच्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहे, बरोबर? तर व्हॉल्यूम इंटू प्रेशर इज द वर्क डन, अँड वर्क डन इज नथिंग बट एरिया. दिस इज एरिया. सो एरिया इज इक्वल टू वर्क डन, एरिया इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू प्रेशर. तर एरिया इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू प्रेशर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण घ्यायचं आहे.
तर व्हॉल्यूम इंटू प्रेशर. बघा व्हॉल्यूमचे डायमेन्शन लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे काय असतील M0T0 बट LQ. तर एलच्या पॉवर लेंथच्या पॉवर लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट ते व्हॉल्यूम व्हॉल्यूमच्या क्यूब. आणि M0T0 प्रेशर. प्रेशर काय असतो फोर्स अपॉन एरिया असतो. फोर्सचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत. हे व्हॉल्यूमचे डायमेन्शन जसेच्या तसे कॅरी केले. फोर्सचे डायमेन्शन M1 L1 T-2. एरियाचे डायमेन्शन मीटर स्क्वेअर त्याचे युनिट असतं लेंथ इंटू ब्रेथ ते L स्क्वेअर आणि M0T0. तर अशा प्रकारे हे डायमेन्शन्स आपण पुट केले. आता ह्याचं टोटल कॅल्क्युलेशन करायचे. बघा M0 + 1 1 मायनस 0 0 + 1 1 मायनस 0 1. आता एलचा हिशोब करा. एल 3 + 1 4 मायनस 2 2 T⁻². 0 minus 2 minus 0 minus 2. So these are the dimensions of area from this formula. Let it be question 1. हे समजा आपण एरियाचे डायमेन्शन्स फाइंड आउट केले आणि ते आहे इक्वेशन 1. नाउ द डायमेन्शन्स ऑफ वर्क डन आर. परंतु वर्क डनचे डायमेन्शन कसे फाइंड करतात जनरल मेथडने. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज द वर्क और वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचे डायमेन्शन्स आपण पुट करायचं. फोर्सचे डायमेन्शन्स M1 L1 T-2 नंतर डिस्प्लेसमेंटचे L1 सिंगल डिस्प्लेसमेंट M0 T0 L1. ओके मग याला एकत्र केलं M1 + 0 1 L 1 + 1 2 T⁻² + 0 -2 10. मग वर्कचे डायमेन्शन काय आले हे आले आणि एरियाचे काय आले होते हे आले. आता इक्वेशन 1 आणि 2 ऑब्झर्व करा. दोघं डायमेन्शन सेम आले किंवा नाही. जर डायमेन्शन सेम आहेत तर एरिया आणि वर्क ह्या काय आहेत सेम क्वांटिटी आहे. म्हणजे दोघांना डायमेन्शन सेम आहेत हे सिद्ध केलं. 10 दोघांना डायमेन्शन काय आहे सेम आहेत. व्हेरीफाय दॅट एरिया अंडर PV कर्व. या PV कर्वच्या खालचा एरिया इथपर्यंत हॅज डायमेन्शन्स ऑफ वर्क. त्या एरियाला कोणाचे डायमेन्शन्स असतील वर्कचे. वर्कचे काढून पाहिले ते हे आले आणि एरियाचे काढून पाहिले ते हेच आले. म्हणजे वर्क आणि एरियाचे डायमेन्शन सेम आहेत हे प्रूव्ह झाले. Thus it can be concluded from equation number 1 and 2. या 1 आणि 2 वरून असा निष्कर्ष काढू शकतो आपण. अनुमान लावू शकतो that the area under PV curve has the dimensions of work. area under PV curve ला dimensions of work आहेत. तर समजलं. व्हेरी सिंपल क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 12 एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 12. The system is taken to its final state from initial state. एक सिस्टम आहे ती आधी इनिशियल स्टेटला आहे तिला फायनल स्टेटला नेलं म्हणजे काहीतरी व्हॉल्यूम प्रेशर टेम्परेचर या तिघं मध्ये कुठेतरी चेंज झालेला असेल म्हणजे ती फायनल स्टेटला पोहोचली. द सिस्टम इज टेकन टू इट्स फायनल स्टेट फ्रॉम इनिशियल स्टेट इन हायपोथेटिकल पाथ्स ॲज शोन इन फिगर. हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक. हे पाथ्स आहेत A to B, B to C, C to D, D to A. तर हे हायपोथेटिकल पाथ्स कुठून कुठं नेली सिस्टमला फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इन द हायपोथेटिकल पाथ्स ॲज शोन इन फिगर. कॅल्क्युलेट वर्क डन इन ईच केस. आता इथं 4 पाथ्स आहेत A to B, B to C, C to D, D to A. आणि त्या प्रत्येक पाथचं वर्क डन प्रत्येक केसचं वर्क डन फाइंड आउट करायचे. ते वर्क डन कसं येईल ते बघायचे. A to B, B to C, C to D, D to A हे 4 वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. आता हा फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे बघा. हा फॉर्म्युला इथं यूज करावा लागेल प्रॉब्लेमसाठी. तर बघा हा वर्क डन आपण एक एक पाथ घेऊ. पहिल्याने AB घेऊ मग BC घेऊ मग CD घेऊ मग DA घेऊ. तर 1 by 1 पाथचं वर्क डन फाइंड आउट करूया. आता पहिली गोष्ट वर्क डन अलॉंग द पाथ AB इज. फक्त इथून इथपर्यंत म्हणजे व्हॉल्यूम V1 चं V2 झालं
पण प्रेशर काय राहिला, हा 6 फिक्स राहिला, प्रेशर चेंज झाला नाही. आता हा एबी ग्राफ हॉरिझॉन्टल और पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, तर तो काय सांगतो की ही व्हॅल्यू आधी V1 होती आणि ही व्हॅल्यू नंतर V2 झाली, म्हणजे व्हॉल्यूम चेंज झाला. आणि दुसरी गोष्ट अजून काय सांगते, प्रेशर हा 6 आहे तर 6च राहिला, तो बदल झाला नाही. समजलं, मग प्रेशर फिक्स आहे आणि व्हॉल्यूम मात्र चेंज झाले A to B. आता वर्क डन अलॉंग द पाथ AB इज, तर मॉड्युलस ऑफ वर्क डन ड्युरिंग द ग्राफ AB और ऑफ द कर्व AB, आता स्ट्रेट लाईन जरी असेल तरी त्याला कर्वच म्हणतात. हा, तर WAB इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व AB. ह्याचा वर्क डन इथून इथं सिस्टम पोहोचली, व्हॉल्यूम 1 च व्हॉल्यूम 2 झालं, मग हे वर्क डन पुन्हा इतके असते, एरिया अंडर द कर्व AB. या कर्वच्या खालचा जो एरिया आहे तो म्हणजे वर्क डन असेल. मग कसं काढायचं वर्क डन किंवा एरिया कसा फाइंड करायचा, एरिया ऑफ ABCD बघा, V2 मायनस V1 मल्टिप्लाइड बाय P1 मायनस 0. आता हा P1 फिक्स आहे, P2 नाहीच आहे. या AB कर्व साठी P2 नाहीच आहे, P1 कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा 6 पेक्षा कमी झाला का, हा जर असा राहिला असता तर प्रेशर पण कमी झाला असता ग्राफ, पण तो हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे तिथं फक्त एकच प्रेशर आहे, प्रेशर हा कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. मग अशा वेळेला आता हा या फॉर्म्युल्यामध्ये V2 मायनस V1, V2 किती आहे 6, V1 किती आहे 2, 6 मायनस 2. आता हे लिटर्स मध्ये असेल, हे व्हॉल्यूम सपोज लिटर्स मध्ये आहे, पण आपल्याला SI युनिट कोणता आहे, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब आहे. मग याला 10⁻², या लिटरला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर व्हॉल्यूमचं कन्व्हर्शन SI युनिट्स मध्ये झालं. मग बघा V2 किती आहे, V2 मायनस V1, V2 मीन्स 6, V1 मीन्स 2, आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं, SI युनिट मीटर क्यूब मध्ये 10⁻³ ने मल्टिप्लाय करतात. मग हे समजलं. आता P1 मायनस 0, P1 किती आहे 6 मायनस P2 घेऊ शकतो आपण, पण P2 ह्या AB कर्व साठी प्रेशर चेंज झालेलाच नाही, तो फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं 0 द्यावा लागणार. आणि प्रेशर हा कोणत्या युनिट्स मध्ये, 10⁵ पास्कल्स, ॲटमॉस्फेरिक प्रेशर पास्कल्स युनिट मध्ये आहे. मग बघा याला सिम्पली सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं ब्रॅकेट मध्ये आपण 1 लिटर म्हणजे हा 10⁻³ 10⁵ कुठून आलं, तर बघा हे कन्व्हर्शन आहे, लिटरचं कन्व्हर्शन मीटर क्यूब मध्ये, आणि हे ऑलरेडी पास्कल्स मध्ये कन्व्हर्शन हा दिलेलंच आहे. मग 1 लिटर मीन्स 10⁻³ मीटर क्यूब असतो, हे ब्रॅकेट मध्ये ॲज म्हणजे असं असतं की. मग 6 मायनस 2 4, 10 इंटू 10⁻³ जसाच्या तसा, 6 मायनस 0 6 इंटू 10⁵ जसाच्या तसा. आता बघा 6 4 जा 24, आणि यांचा हिशोब करा पॉवर्स 10 च्या पॉवर्सच्या, -3 + 5 दॅट इज +2, 24 इंटू 10⁻² ज्यूल्स दॅट इज वर्क डन. याला फक्त रिअरेंज केले. आता हा 24 मध्ये पॉइंट कुठे आहे, नाही म्हणजे शेवटी, पण तो आपण इथं आणला, म्हणजे नंबरला लहान केलं, पण पॉवर्सला नंबर 1 डिजिटने लहान केला, तर पॉवर्स 1 डिजिटने वाढवायचा. हे आन्सर इथपर्यंत आले तरी सफिशियंट, इट इज राईट, करेक्ट इट इज, बट इट इज मोर इन सिंपल फॉर्म. 2.4 इंटू 10⁻³ ज्यूल्स हे वर्क डन आलं. कुठून कुठपर्यंत पोहोचायचं सिस्टमचं, A to B, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. ओके, आता हे झालं WAB वर्क डन इज इक्वल टू 2.4 इंटू 10⁻³ ज्यूल्स. कोणत्या वेळेला, फ्रॉम A to B, सिस्टमचा चेंज A to B जाताना वर्क डन फ्रॉम A to B इज 2.4 इंटू 10³ ज्यूल्स. आता दुसरी गोष्ट समजलं, हे पहिलं आन्सर काय आलं आपलं. आता दुसरं बघा,
द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द पाथ्स BC अँड DA. आता बघा वर्क डन केव्हा होते, जर व्हॉल्यूम चेंज होत असेल, कमीच्या जास्त अथवा जास्तच्या कमी, तेव्हाच वर्क डन होते. आणि जर व्हॉल्यूम चेंजेस होत नसेल तर वर्क डन 0 असते. हे आपण याच्या आधीच्या टॉपिकमध्ये वेन द वर्क डन इज 0, वेन द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ऑफ द सिस्टम देन द वर्क डन बाय द सिस्टम इज 0. मग आता हे दोन, आता पाच कोणते आहेत बघा, BC आणि DA. द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द पाथ्स BC अँड DA. BC आणि DA. आता B to C व्हॉल्यूम चेंज झाला का, नाही. मग काय चेंज होतो इथं, P1 to P2 चेंज होतोय, P1 to P2. पण व्हॉल्यूम V2 फिक्स आहे BC पाथ साठी. BC पाथ साठी व्हॉल्यूम हे काय आहे, फिक्स आहे, बरोबर. आता इथं पण V1 व्हॉल्यूम फिक्स आहे DA पाथ साठी. मग D to A म्हणजे आता B to C मध्ये प्रेशर झाला P1 to P2, पण व्हॉल्यूम राहिलं फिक्स V2. आणि D to A या पाथ साठी प्रेशर 2 to 6 पास्कल झाला, पण व्हॉल्यूम मात्र V1 फिक्स राहिलं. मग या दोन केसेसमध्ये B to C आणि D to A या दोघं केसेसमध्ये व्हॉल्यूम फिक्स आहे. व्हॉल्यूम फिक्स असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर वर्क डन काय येणार, 0 येणार. व्हेरी सिंपल फॅक्ट. द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द पाथ्स BC and DA. Why? Because volume is fixed. If volume is fixed, then there is no work done by the system. So work done during BC and work done during DA. BC आणि DA चे वर्क डन काय असेल, 0 असेल, कारण फिक्स्ड व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम बदलत नाही. आता B to C असा ग्राफ येताना व्हॉल्यूम वाढलंय का, घटलंय का, नाही, कॉन्स्टंट आहे. तसंच D to A ला व्हॉल्यूम बदललंय का, नाही, ते फिक्स आहे. फक्त AB पाथला व्हॉल्यूम वाढलंय पण प्रेशर कॉन्स्टंट आहे. आणि CD पाथला हा प्रेशर फिक्स आहे आणि व्हॉल्यूम V2 च V1 झालेलं आहे. म्हणून ह्या दोन केसेस AB आणि CD ला वर्क डन होईल. हे पॉझिटिव्ह असेल तर हे निगेटिव्ह असेल. फक्त या दोन केसेसमध्ये वर्क डन होणार नाही, ते 0 ज्यूल्स इतकं असेल. आता बघूया C to D बघू. वर्क डन अलॉंग द पाथ CD इज, आता फॉर्म्युला काय वर्क डन काढायचा, हाच फॉर्म्युला. एरिया इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम इनटू चेंज इन प्रेशर. तर बघा एरिया अंडर द कर्व CD इज, वर्क डन कसं काढतात, एरिया अंडर द कर्व CD इज, मग हा V2 मायनस V1. आता C to D हे व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं, रिव्हर्स झालं. काय झालं, रिव्हर्स झालं. म्हणजे V1 मायनस V2. आता V1 किती आहे, 2, आणि हा 10⁻³ कशाचा आहे, कन्व्हर्शन फॅक्टर आहे मीटर क्यूब मध्ये. मायनस 6 × 10⁻³ हे निगेटिव्ह असणार. याच्या सबट्रॅक्शन 2 - 6 10⁻³ कॉमन घेतला आणि 2 - 6 दॅट इज -4. त्याच्यानंतर इकडे प्रेशर मध्ये काय चेंज झाला, C to D मध्ये प्रेशर फिक्स आहे, तो चेंज झाला नाही, 2 - 0, आणि याचे कन्व्हर्शन फॅक्टर 10⁵ पास्कल्स मध्ये. मग आता बघा 2 - 0 2 × 10⁵, नंतर इथं 2 - 6 × 10⁻³ हे समजलं की नाही. हे V1 मायनस V2 घ्यावं लागेल, कारण C to D ही रिव्हर्स प्रोसेस आहे. इथं काय होतंय, रिव्हर्स प्रोसेस आहे. हे पॉझिटिव्ह वर्क डन होतं, हे निगेटिव्ह वर्क डन होतं. म्हणून इथं V2 मायनस V1 घ्यायचं, सॉरी V1 मायनस V2 घ्यायचं, आणि इथं पॉझिटिव्हला V2 मायनस V1 घेतात पॉझिटिव्ह साठी, पॉझिटिव्ह वर्क डन साठी. हे पॉझिटिव्ह होतं तर हे निगेटिव्ह आहे. म्हणून हा V1 मायनस V2, V1 किती आहे 2 आणि V2 किती आहे 6, आणि त्याला कन्व्हर्शन 10⁻³ मीटर क्यूब मध्ये करण्यासाठी मल्टिप्लाय केलंय. ओके. आता 10⁻³ काय करा, कॉमन करा. 2 - 6 दॅट इज -4, दॅट इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. दिस
मॉड्युलस इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. म्हणजे जरी आन्सर मायनस असेल तरी ते याच्या बाहेर सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा आन्सर प्लसच येतो. 4 हा मायनस चालला जाईल मॉड्युलसच्या मिनिंग. आणि हा 2 × 10⁵. आता हा 4 2 जा 8 आणि 10⁻³ × 10⁻+5 किती राहतील 10² ज्यूल्स. मग 8 × 10² ज्यूल्स इतकं आलं वर्क डन ड्युरिंग स्टडी. आता बघा पहिलं वर्क डन A to B किती झालं वर्क डन 2.4 × 10⁻³ ज्यूल्स. B to C किती झालं B to C 0 वर्क डन. वर्क डन ड्युरिंग BC इज 0 ज्यूल्स. वर्क डन फ्रॉम C to D किती झालं 8 × 10⁻² ज्यूल्स. नंतर D to A किती झालं तर ते 0 आहे D to A. वर्क डन from D to A that is 0 joules. So these are the two numerical problems.